Welcome students, Minate madam. Students, today we have to learn Apollonius theorem. Before that, we have to revise the properties of application of Pythagoras theorem. आपण मागच्या पिरियडमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमच्या दोन प्रॉपर्टीज बघितल्या. एक ॲक्यूट अँगल ट्रायंगलची आणि दुसरी ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलची. त्या आपल्याला आता रिव्हाइज करायच्या आहेत कारण की त्या दोन्ही प्रॉपर्टीज आपण अपोलोनियस थेरममध्ये यूज करणार आहोत. तर आपण त्या प्रॉपर्टी आधी आपण रिव्हाइज करूया. काय प्रॉपर्टी आहे? आपण प्रॉपर्टी रिव्हाइज करायची म्हणजे त्याची डायग्रॅम आणि फॉर्म्युला हा लर्न कसा होईल हे बघायचं आहे. तर एक पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगलची. समजा आपण एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढला. समजा आपण हा ट्रायंगल काढला. आपण हा ट्रायंगल काढला ॲक्यूट अँगल. त्याचं नाव आपण ABC घेऊ. ॲक्यूट म्हणजे ज्या ट्रायंगलचे सगळेच अँगल 90पेक्षा लहान असतात असा. ह्याचं आपण नाव ABC घेतलं आणि आपण याला हाईट काढली. आपण AD. आता यावरनं प्रॉपर्टी अशी याच्यामध्ये प्रॉपर्टी अशी येणार आहे की जर इन प्रॉपर्टी लिहिते मी तर इन ट्रायंगल ABC बी लेस दॅन 90 and AD perpendicular BC आणि D कुठे आहे? D पॉईंट BC वर आहे. अँड B'D'C. तर ह्या दोन माहितीवरून B लेस दॅन 90 हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. AD परपेंडिक्युलर BC BDC ह्या तीन माहितीवरून आपण काय फॉर्म्युला सांगू शकतो. फॉर्म्युला नीट बघा. आता फॉर्म्युला असा आहे, आपली जी हाईट आहे, आपला जो अँगल आहे, जो अँगल आपण कन्सिडर केला त्या अँगलच्या समोरची साईड तिचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. AC स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या कोणत्या साईड आहे? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि मायनस हा लेस दॅन 90 आहे म्हणून इथं मायनस घ्यायचा, लक्षात ठेवा. मायनस इथं ट्वाईस इंटू BC कंप्लीट साईड इंटू B पासून हाईटच्या परपेंडिक्युलर बेसपर्यंत BD. तर हा झाला आपला फॉर्म्युला. आता फॉर्म्युला रिवाइज करूया परत. इन ट्रायंगल ABC इथे ॲक्यूट अँगल टाकूया. इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल B इज लेस दॅन 90 AD परपेंडिक्युलर टू BC अँड B'D'C असं जेव्हा असेल तर तेव्हा आपण कन्क्लुजन काय काढतो? तर AC स्क्वेअरने सुरुवात का केली? तर बघा, जो अँगल आपण कन्सिडर केला आहे तो त्या अँगलच्या समोरची साईड AC स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईडची स्क्वेअरची ॲडिशन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस इंटू मायनस ट्वाईस थर्ड साईड BC इंटू BD. आता समजा आपण हीच प्रॉपर्टी नाव बदलून घेऊ.
समजा आपण हा घेतला आहे PQR, हां, ही हाईट S. आता मी हा अँगल समजा कन्सिडर केला R. इन ॲक्यूट अँगल ट्रँगल अँगल R लेस दॅन 90, हा अँगल केला. PS परपेंडिक्युलर टू QR, Q डॅश R डॅश S डॅश Q, R डॅश S डॅश Q, आरपासून सुरुवात कर. तर प्रॉपर्टी काय येणार आहे पहा, इथे आरच्या समोरची साईड कन्सिडर करा PQ. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू, समोरची साईड PQ स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन PR आणि QR यांची स्क्वेअरची ॲडिशन. आता इथे मायनसच येईल कारण की लेस दॅन ॲक्यूट आहे म्हणून मायनस 2 इंटू थर्ड साईड कोणती आहे QR इंटू आता काय घ्यायचं आर एस घ्यायचा. आपण हा अँगल कन्सिडर केला, त्यामुळे ह्या वर्टेक्सपासून परपेंडिक्युलरच्या बेसच्या पॉईंटपर्यंत सेगमेंट घ्यायचा. तर अशा पद्धतीने ही कोणती प्रॉपर्टी आहे, ही ॲक्यूट अँगल ट्रायंगलची पायथागोरसचे ॲप्लिकेशन प्रॉपर्टी आहे. आता आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी प्रॉपर्टी बघूया. समजा आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढला, समजा मी याला नाव दिलं AMC आणि आपण इथं हाईट काढूया D. आता ॲब्ट्यूस अँगल लक्षात ठेवा, ॲब्ट्यूस अँगल ट्रायंगलची हाईट कुठे असते, बाहेर असते. माहिती आहे तुम्हाला, पण माहीत नसेल तर नीट समजून घ्या की ही हाईट बाहेर असते. आता इथे सेम असंच लिहायचं, इथे ऑब्ट्यूस शब्द वापरायचा, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल AMC, नाव आपलं AMC आहे. आता इथे हाईट, इथे एम इज ग्रेटर दॅन 90, नंतर AD परपेंडिक्युलर टू DC आणि DMC D डॅश M डॅश C. आता आपला हा D बाहेर आलेला आहे. याच्यावरनं आता आपण काय कन्क्लुजन काढायचं, सेम तसंच कन्क्लुजन आहे, सेम हे दोन कन्क्लुजन तसंच कन्क्लुजन असेल. एमच्या समोरची साईड घ्या AC, तिचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईड AM आणि CM त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन. आता इथे प्लस घ्यायचं कारण 90च्या पेक्षा मोठा आहे, प्लस 2 इंटू थर्ड साईड कोणती आहे MC, 2 इंटू MC इंटू काय येईल आता D पासून, म्हणजे हाईटचा जो परपेंडिक्युलर हाईटचा जो बेस आहे त्या पॉईंटपासून आपल्या ह्या वर्टेक्सपर्यंत DM किंवा MD. अशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज तुम्ही 2-3 वेळा वेगवेगळे ट्रँगल आणि वेगवेगळी नावं घेऊन तुम्ही लिहून काढा, तर मग ह्या प्रॉपर्टी आपल्या लर्न होतात. तर ही प्रॉपर्टी आपण अपोलोनियसमध्ये यूज करणार आहोत. तर बघूया आपण काय अपोलोनियस आहे. नाऊ वी हॅव टू सी व्हॉट इज द अपोलोनियस प्रॉपर्टी, अपोलोनियस थेरम. इट इज अ इम्पॉर्टंट थेरम. बघा आता अपोलोनियस थेरम. सी द थेरम. आपल्याला एक ट्रँगल दिलेला आहे, इन ट्रँगल ABC. त्याची स्टेटमेंट म्हणजे ही गिवन आणि टू प्रूव्ह ही स्टेटमेंट आहे त्याची. गिवन दिले आपल्याला इन ट्रँगल ABC, एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड BC. एम काय दिला आहे, BCचा मिड पॉईंट दिलेला आहे, त्यामुळे MC आणि BM हे सारखे असतील. एम इज द मिड पॉईंट ऑफ BC म्हणजे आपल्याला एवढीच गोष्ट दिलेली आहे की ABC मध्ये AM हा मिड पॉईंट आहे. आता प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फक्त एकच माहिती आहे की हा कोण आहे,
हा आहे मेडियन. आता कन्स्ट्रक्शन करायची आहे, फक्त ए पासून आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर काढायची आहे बी सीवर. कारण आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की अपोलोनियस थेरममध्ये आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी की जी की पायथागोरसचे ॲप्लिकेशन आहे आपण यूज करणार आहोत. आणि आता आपण पाहिलं की या दोन्ही प्रॉपर्टीजमध्ये हाईट आपल्याला आवश्यक असते. जी हाईट आहे परपेंडिक्युलर काढलेली आहे व्हर्टेक्सपासून बेसवर, ती आपल्याला लागते, म्हणून आपण इथं ती आपण ड्रॉ केलेली आहे. आता अतिशय इझी प्रूफ आहे याचं. प्रूफ बघा, 1 2 3 आणि 4, फक्त चारच पॉईंटमध्ये हे प्रूफ आहे. अतिशय सोपं आहे. आता आपण 1 बाय 1 पॉईंट्स बघूया. आता पहिला पॉईंट म्हणजे काहीच नाही, तुम्हाला दिलेलं आहे AM इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. आपल्याला दिलं आहे AM इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो अँगल आहे, काय नाव आहे याचं, ह्या अँगलचं नाव आहे AMC आणि हा दुसरा अँगल आहे त्याचं नाव आहे AMB. त्यातला AMB हा जो अँगल आहे हा कसा आहे, ॲक्यूट आहे, लेस दॅन 90. AMB इज ॲक्यूट अँगल, लेस दॅन काय आहे तो 90 आहे. आणि AMC इज ऑब्ट्यूस अँगल, तो कसा आहे, ग्रेटर दॅन 90 आहे. आता आपल्याला हे पहिल्या पॉईंटमध्ये फक्त आपण माहिती लिहिलेली. आता आपण एक ट्रायंगल AMB हा ट्रायंगल चूज करूया. AMB हा जो ट्रायंगल आहे तो कसा आहे, तो आहे ॲक्यूट. पहिला दुसरा जो पॉईंट आहे तो ॲक्यूट अँगलच्या संदर्भातला थेरम आहे. ट्रायंगल AMB इज ॲन ॲक्यूट अँगल. AMB इज ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल. इथं एम कसा आहे, एम इज लेस दॅन 90, म्हणजे हा एम आपण कन्सिडर केलेला आहे. आता याच्यावरून हा एम जर लेस दॅन 90 असेल आणि हा जर ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल आणि AD परपेंडिक्युलर जर BM असेल, तर आपल्या पायथागोरसच्या ॲप्लिकेशन प्रॉपर्टीप्रमाणे आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, तर बाय ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. बघा आता मगाशीच आपण लर्न केली, काय कन्क्लुजन येईल, एमच्या समोरची साईड म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू ह्या ABला सोडून इतर दोन AM आणि BM यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन, AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. हा 90पेक्षा लहान आहे त्यामुळे इथं मायनस 2 इंटू थर्ड साईड BM, 2 इंटू BM इंटू आपल्या व्हर्टेक्सपासून परपेंडिक्युलर हाईटचा जो बेस आहे त्या पॉईंटपर्यंत सेगमेंट DM, 2BM इंटू DM. एमच्या समोरची साईड AB स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईड AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2 इंटू थर्ड साईड BM इंटू M पासून DM. तर हे आलं आपलं इक्वेशन 1. इथं फक्त आपण काय केलेलं आहे, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम यूज केलेला आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगलसाठी. आता सेम आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी यूज करूया. आता तिसरा आपला पॉईंट असणार आहे ट्रायंगल AMC साठी. ट्रायंगल AMC याच्यासाठी आपला असणार आहे, AMC साठी असणार आहे इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल कोण 90पेक्षा मोठा घ्यायचा आहे, तर M. अँगल M इज ग्रेटर दॅन 90. बघा हा जो ट्रायंगल मी आता ड्रॉ करते आहे हा ट्रायंगल आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आणि ह्या ट्रायंगलमध्ये अँगल M कसा आहे, अँगल M इज ग्रेटर दॅन 90. हा अँगल M इज ग्रेटर दॅन 90. And therefore, by application of Pythagoras theorem, ऑब्ट्यूस अँगलचं ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम काय आपल्याला सांगतंय, तर ह्या अँगलच्या समोरची साईड म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू द उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची बेरीज AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर प्लस 90पेक्षा मोठा आहे म्हणून इथं काय येईल प्लस 2 इंटू थर्ड साईड CM, 2 इंटू CM इंटू कोणती सेगमेंट घ्यायची, तर आपला जो व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्सपासून परपेंडिक्युलर हाईटचा जो बेस आहे त्या व्हर्टेक्सपर्यंतची सेगमेंट इंटू DM. हे झालं आपलं सेकंड. आता याच्यामध्ये फक्त आपण हे जे आहे याच्यात थोडी चेंज करूया आपण. हा AC स्क्वेअर ॲज इट इज, AM स्क्वेअर ॲज इट इज. फक्त हा जो CM आहे, हा जो CM आहे
हा सी एम आणि हा बी एम कसे आहेत सेम आहेत, कारण की हा मेडियन आहे, मध्यबिंदू मिड पॉईंट असल्यामुळे, हा मिड पॉईंट असल्यामुळे सी एम आणि बी एम हे सेम आहे. त्यामुळे सी एमची व्हॅल्यू आपण बी एम सबस्टिट्यूट करूयात. मग सी एमची व्हॅल्यू आपण इथे काय सबस्टिट्यूट करायची, बी एम. 2 इंटू सी एमची व्हॅल्यू बी एम सबस्टिट्यूट करूया आणि डी एम जसंच्या तसं. म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण सी एमला बी एम केलेला आहे. हा सी एम जो आहे त्याला आपण काय केलेलं आहे, बी एम केलेलं आहे. बाकी ॲज इट इज आहे. आणि मग आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांची आपण ॲडिशन करूया. शेवटचा पॉईंट आहे ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. वी गेट राईट हँडमध्ये राईट हँड ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा राईट हँडमध्ये राईट हँड मिळवलं, हे लेफ्ट हँडमध्ये लेफ्ट हँड मिळवलं, इज इक्वल टू राईट हँडमध्ये हा काय आहे ए एम स्क्वेअर आणि हा काय आहे ए एम स्क्वेअर. दोघांचे ॲडिशन होईल 2am स्क्वेअर प्लस हा कोण आहे बी एम स्क्वेअर, हा पण आहे बी एम स्क्वेअर, ॲडिशन होईल 2bm स्क्वेअर. नेक्स्ट हा आहे मायनस 2bm डी एम आणि हा आहे प्लस 2bm डी एम. मायनस 2bm डी एम आणि प्लस 2bm डी एम, तर ह्या दोघांची ॲडिशन काय होईल, तर -2 + 2 0 होतं. त्यामुळे हे दोघं काय होतील, कॅन्सल होतील, ते इथे येणार नाहीत. अशा पद्धतीने आपण काय प्रूव्ह केलं, वी हॅव टू प्रूव्ह ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर. तर हा झाला आपला अपोलोनियसचा थेरम. अपोलोनियसचा थेरम आपण लर्न करत असताना 4 पॉईंट घेतलेले आहेत. त्यातले मधले जे 2 पॉईंट आहेत ते म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमच्या 2 प्रॉपर्टीज आपण यूज केल्यात आणि तिसऱ्यामध्ये त्या दोन्ही काय केले, इक्वेशन ॲड केलेले आहेत. तुम्हाला अपोलोनियस थेरम समजला मुलांनो? डिड यू अंडरस्टँड? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.